भाजपाचे आमदार अर्थातच समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांचं निलंबन झालंय। अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत त्यांचं निलंबन करण्यात आलंय। विधानसभेत त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे आणि या मुद्द्यावरून विधान परिषदेत देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले। औरंगजेबाचं उदात्तीकरण केल्याप्रकरणी ही कारवाई आता अबू आझमी यांच्यावर करण्यात आली असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। एकंदरीत आपण बघतोय अबू आझमी यांचं आता निलंबन करण्यात आलंय। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मला सांगा, जितेंद्र आव्हाड काय बोलत, त्याच्यावर कधी निषेध नाही केला तुम्ही? जितेंद्र आव्हाड या ठिकाणी म्हणता की औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज। औरंगजेब किती बलाढ्य होता, महाराज 5 फुटाचे होते, हे रेकॉर्ड होत। त्याच्यातही निषेध करत तुम्ही असं सिलेक्टिव्ह करू नका। नाही केला तुम्ही, नाही केला त्याचा आणि 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 त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, त्याच्या विरोधी पक्षनेत्यांनी बोललेलं सगळं ऐकलेलं आहे। उत्तर ऐका ना आपण। जवाहरलाल नेहरूंनी उत्तर ऐका ना आपण। जवाहरलाल नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधी पक्षनेत्याचं म्हणणं ऐकल्यानंतर माननीय मुख्यमंत्री आपण जरा जागेवर बसा। त्याचा निषेध करणार आहात का? पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जे डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये लिहिलं त्याचा निषेध करणार आहात का? आहे हिम्मत, आहे का हिम्मत? अरे आहे का हिम्मत, आहे का हिम्मत आहे? आहे हिम्मत तुमच्यामध्ये? अरे आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान या ठिकाणी सहन करणार नाही। अरे देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था। त्यामुळे या ठिकाणी पंडित नेहरू यांचा देखील धिक्कार झाला पाहिजे। सभागृह 10 मिनिटांसाठी तहकूब करीत आहे।